चिठ्ठी लिहून दिली होती पवार साहेबांनी स्टेजवर, तो व्हिडिओ राजकीय काही चर्चा झाली नाही तुमच्यामध्ये? नाही, राजकीय चर्चा नाही. धनंजय मुंडेंचा राजीनामा ही मागणी जोरदार सुरू आहे. दुसरी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की मुंडेंचा राजीनामा होईल आणि भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश खरं आहे? हे बघा, मी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कुणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही. हा पहिला भाग. दुसरा भाग, आपण जे सारखं मी आता ऐकतो आहे मीडियातून विशेषतः की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या, धनंजय मुंडेचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे. मला याच्यावर सांगायचं आहे की फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर कोणी काही दोषी जर सापडले आणि जे कोणी दोषी सापडतील, लहान मोठे, ते आका काय काका काय कोण जे काय असतील ते, त्या सगळ्यांवर कारवाई करू. परंतु त्या अगोदर आपण मुंडेंचा राजीनामा का मागतो आहोत? चौकशीत काही बाहेर आलंय का तसं? बरं, तुमच्याकडे जर काही माहिती असेल तशी तर तुम्ही त्या पोलिसांकडे द्या, ते चौकशी करतील. परंतु असं जर जोपर्यंत कन्फर्म्ड होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे, तोपर्यंत का राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण? मला हे काही बरोबर योग्य वाटत नाही. एवढी काय साफ म्हणून भुई थोपटणं हे काही बरोबर नाही. कारण या अशा एका प्रकरणातून मी सुद्धा स्वतः गेलेलो आहे. 2003 मध्ये ते तेलगी प्रकरणामध्ये तेलगीला मोका लावला मी, पकडलं मी, सगळं काही केलं मी आणि माझ्यावर आरोप व्हायला लागल्याबरोबर माझा राजीनामा घेण्यात आला. त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा होतो.